मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे। दरम्यान याआधी त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू झाला असून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळतोय। पाहूया सविस्तर रिपोर्ट। तेच जरांगे पाटील, तसाच दौरा, तीच गर्दी, तोच प्रतिसाद। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा मैदानात। मोठमोठाले हार, फुलांची उधळण आणि जागोजागी स्वागत। पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंचं वादळ। पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंच्या दौऱ्याची हीच दृश्य सध्या चर्चेत आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा घोषित झाल्यानंतर यावेळी त्यांच्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते। यावेळच्या दौऱ्याला तितकासा प्रतिसाद मिळणार नाही असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता। मात्र हे अंदाज खोटे ठरल्याचं या दृश्यांमधून लक्षात येतंय। ही दृश्य 8 तारखेला झालेल्या सोलापुरातल्या माढ्यातील सभेची आहेत। दुपारी 3 वाजता ही सभा होणं अपेक्षित होतं, मात्र जागोजागी होणारं स्वागत, फुलांची उधळण, मराठा बांधवांशी संवाद या सगळ्यामुळं सभेच्या ठिकाणी पोहोचता रात्रीचे 12 वाजले। 9 तास उशीर होऊनही सभेला झालेली गर्दी तसूभरही कमी झाली नव्हती। जरांगेंचा हा दौरा नेमका आहे तरी कसा, आपण पाहूया। एकूण 6 दिवसांचा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये गाठीभेटी बैठका होतील। सभांपेक्षा प्रत्यक्ष गाठीभेटींवर दौऱ्यामध्ये भर दिला जातोय। दररोज किमान 3 गाठीभेटी बैठका आयोजित करण्यात आल्या। 29 ऑगस्टच्या आंदोलनाची पूर्वतयारी हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जातंय। पूर्वतयारीसाठीच्या या दौऱ्यातून मनोज जरांगे पाटलांनी आपल्या अटकेचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले, आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा। ही पत्रकार आमच्या सोबत आहे। धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला। मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झाला। मी खोटं कधीच माहिती देत नाही। आणि तू अटक करायला कोण येणार, तू नुसतं ई मग तुला मराठी काय असते सांगते, ते बाकीचे भेटेत। शिंदेंना मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश होऊ द्यायचं नाही, किंबहुना मराठा आणि ओबीसीतला वाद कायम चिघळतच राहिला पाहिजे, त्यातच आपलं भलं आहे, फोडा आणि राज्य करा ह्या नीतीसाठी जाणीवपूर्वक फडणवीसांनी केलेली चाल। पण शिंदे आणि फडणवीसांच्या कुरघोडीच्या राजकारणात इथल्या सर्वसामान्य मराठ्यांचं मात्र नुकसान होत आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा त्यांना काय रंगवायचा आहे तो त्यांनी रंगवू द्यावा। शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण खुशाल करावं, पण या कुरघोड्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य मराठ्यांचा बळी घेऊ नये। जरांगे पाटील, त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आणि 29 ऑगस्टचं आंदोलन यावरून विरोधक आणि ओबीसी आंदोलकांकडून टीका सुरू झाली आहे। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेत। मात्र सत्ताधारी मंडळींकडून या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली जाते। आजची पत्रकार परिषद मनोज जरांगेंची म्हणजे फंबल झालेली पत्रकार परिषद, गोंधळलेली पत्रकार परिषद। वाघाचा मांजर झालेला मी आज मनोज जरांगेंना बघितला। मांजर म्याव झाला, म्याव। कसलं काय वाघ होते ते दावा करत होते, पण आज प्रत्यक्षात ते बळीचा बकरा दिसले आम्हाला। ते स्वतः बोललेत, आम्ही नाही बोलत। परत माणसाला तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय का? ते म्हटले माझा बळीचा बकरा, माझा बळीचा बकरा। आजपर्यंत फडणवीसांना त्यांच्या जातीवरून त्यांची आईमाई काढत होता। आज तो शिंदे साहेबांना म्हणतोय ह्याव झालं, त्याव झालं, त्याव झालं। हे काय चाललंय नक्की याचं? याला सल्ला कोण देतं हेच मला कळत नाही। हायकोर्ट पदोन्नती आरक्षण, अरे येड्याचा बाजार आणि खुळ्याची जत्रा। ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, ह्याच्यावर टीका कर। माझे मराठा भाऊ मागास नाही, त्यांना कोणतंच आरक्षण मिळू शकत नाही। ते आरक्षणाच्या तत्वामध्ये येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी आरक्षण मागू नये आणि आरक्षण द्या म्हणणारे हे सर्वतोपरी आपण पाहतो की ते राजकारणी असतात, राजकारण करतात। त्यानंतर एमपीएससीचे विद्यार्थी ज्या प्रकारे बाहेर पडतात ते आपण बाहेर पडलेलं पाहतो। याच्या बाबतीत मी काल माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल। जरांगे पाटील काय आरोप करतायत, काय नाही करतायत त्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही, परंतु एकच गोष्ट सांगेन, माननीय उदय सामंत साहेब देखील जरांगे पाटील साहेबांशी बोलले आहेत। माझं देखील 2दा-3दा बोलणं झालंय।
आमचा प्रयत्न नक्कीच राहील त्यांच्या मनामध्ये ज्या काही चुकीचा समज आहे किंबहुना त्यांचा जो गैरसमज झालाय तो दूर आम्ही करू याची मला खात्री आहे. मनोज जरांगे पाटलांच्या संपूर्ण सुरक्षेची हमी ही सरकारने घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कोणी हल्ला करणार नाही ही खात्री देखील मी तुम्हाला देतो. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असताना ज्या कोणत्याही ठिकाणी मनोज जरांगे पाटील संवाद साधतायत त्या प्रत्येक ठिकाणी 29 तारखेला ताकदीनं आंदोलनात उतरायचं आहे हा संदेश द्यायला जरांगे पाटील विसरत नाहीयेत. त्यामुळं मोठ्या प्रतिसादात पार पडत असलेल्या या दौऱ्यानंतर 29 तारखेला जरांगेंचं आंदोलन सुरू होणार की त्याआधीच त्यांची समजूत काढण्यात, शंकेचं निरसन करण्यात सरकारला यश येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. विक्रांत शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.